बोटनेक ब्लाऊजची कटिंग पाहूयात। ब्लाऊजची उंची आहे 12, तर मी तर 13 घेतले आहे 1 इंच शिलाई मार्जिनसाठी। तुम्ही पाहू शकतात मी तर 13वर मार्किंग करून घेत आहे अशा पद्धतीने। शोल्डर घेऊयात 7वर आपण मार्किंग करून घेऊयात, पाहू शकता तुम्ही। त्याच्यानंतर मोंडा घेऊया आपण, मोंडा पण 7च घेऊयात। जेवढं शोल्डर घेतले तेवढाच इथं मोंडा घ्यायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने। 7वर मार्किंग करून घेत आहे। त्याच्यानंतर पट्टीच्या साहाय्याने आपण सरळ रेष ओढून घेऊयात, पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने। त्याच्यानंतर लांबी घेऊयात आपण। ब्लाऊजची लांबी आहे 9वर मार्किंग करून घेऊयात अशा पद्धतीने। त्याच्यानंतर शिलाई मार्जिनसाठी 2 इंच मार्जिनसाठी सोडूयात आपण अशा पद्धतीने मार्किंग करून घेऊयात। त्याच्यानंतर कमरेचा चौथा भाग 8.5वर मार्किंग करून घेऊयात आपण अशा पद्धतीने 8.5वर मार्किंग करून घेऊयात। त्याच्यानंतर 2 इंच शिलाई मार्जिनसाठी सोडूयात। पट्टीच्या साहाय्याने आपण सरळ रेष ओढून घेऊयात अशा पद्धतीने। खूप सोपी पद्धत आहे, तुम्हाला नक्की जमेल, तुम्ही ट्राय करा। अशा पद्धतीने सरळ रेष ओढून घेऊयात आपण, पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने। त्याच्यानंतर मोंड्याला आकार देऊन घेऊयात आपण। 1 इंच मार्जिन घेऊयात मोंड्याच्या साईडने, 1 इंच मार्किंग करून घेऊयात। त्याच्यानंतर मोंड्याला आकार देऊन घेऊयात, पाहू शकता तुम्ही गोल असा आकार देऊन घेऊयात अशा पद्धतीने। त्यानंतर आपण शोल्डरच्या साईडने 3.5वर मार्किंग करून घेऊयात अशा पद्धतीने। गळ्याची उंची पण आपण 3.5च घेऊयात अशा पद्धतीने। आता मार्किंग करून घेऊयात, सरळ रेष ओढून घेऊयात अशा पद्धतीने, पाहू शकता तुम्ही। त्याच्यानंतर गळ्याला आकार देऊन घेऊयात आपण। बोटनेक ब्लाऊजची कटिंग आहे, त्याच्यानंतर गळ्याला आकार देऊन घेऊयात आपण, पाहू शकता तुम्ही मी कशा पद्धतीने गळ्याला आकार देत आहे। अशा पद्धतीने तुम्ही पण ट्राय करू शकता, पाहू शकता तुम्ही। त्याच्यानंतर टक्स टाकून घेऊयात आपण, पाहू शकता तुम्ही। 10वर मार्किंग करून घ्यायची। त्याच्यानंतर सरळ रेष ओढून घ्यायची खालच्या साईडने। त्याच्यानंतर साईडने अर्धा इंच मार्जिन करून घ्यायची। त्याच्यानंतर सरळ रेष ओढून घ्यायची अशा पद्धतीने, तुम्ही पाहू शकता। खूप सोपी पद्धत आहे, तुम्हाला पण नक्की जमेल, तुम्ही पण ट्राय करा अशा पद्धतीने। बोटनेक ब्लाऊजची पेपर कटिंग आहे खूप सोप्या पद्धतीने। बॅक साईड आहे बोटनेक ब्लाऊजचा, फ्रंट साईडची कटिंग मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आता ह्याला आपण कट करून घेऊयात, पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने कट करून घेऊयात। मी इथं कार्ड पेपरचा वापर केलेला आहे, तुम्ही इथं न्यूजपेपर पण वापरू शकतात। तुम्हाला लक्षात बसावं ह्यासाठी मी कार्ड पेपरचा वापर करत आहे। बॅक साईडची कटिंग आपली झालेली आहे बोटनेक ब्लाऊजची, पाहू शकता तुम्ही मी कट करत आहे। अशा पद्धतीने तुम्ही पण ट्राय करा, तुम्हाला पण नक्की जमेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने।